नमस्कार। आज जो मी सर्वप्रथम धन्यवाद देतो स्वराज्य रक्षक न्यूज चॅनलचे की आज मी जो विषय घेतला आहे तो खूप खूप महत्त्वाचा आहे। आज जर आपण पाहिलं की आपल्या आजूबाजूला भरपूर IT कंपन्या आहे, इंडस्ट्रियल कंपन्या आहे, पण आज आपण आपल्या स्थानिक व्यक्तींना भरपूर तिथं काम मिळत नाहीये आणि मिळालंच तर ते काम काढण्यासाठी भरपूर व्यक्तीकडून दबाव तंत्र येतं आणि हा तोच विषय बऱ्याच वेळा घडतो। म्हणून मी आज आपल्याशी सर्वांशी संपर्क साधत आहे। तर मी आज 2010 पासून ह्या संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये हिंडत आहे। हिंजवडी IT पार्क, मान IT पार्क, मारुंजी, बानेर आसपास बऱ्याच ठिकाणी हिंडत असताना मला या 14 वर्षात भरपूर गोष्टी अनुभवायला आल्या की माझं असं म्हणणं आहे की ज्या कंपन्या असेल, जी काही ऑफिसेस असेल, तर त्या व्यक्तींनी आपल्या स्थानिक व्यक्तींना प्राधान्य दिलं पाहिजे आणि स्थानिक व्यक्तींना प्राधान्य पण त्यांची कुवत बघून किंवा त्यांची क्षमता बघून दिलं पाहिजे की चला बुवा ती व्यक्ती त्या पात्रतेची आहे की ती ते काम यशस्वीपणे पूर्ण करू शकते, तर अशी क्षमता बघून तुम्ही दिलं पाहिजे। आज माझी पूर्णपणे माझा जो बिझनेस आहे तो बिझनेस करीत असताना माझी जी क्षमता आहे ती तेवढी पूर्ण आहे, पण बऱ्याच कंपन्यातून स्थानिकांना प्राधान्य न दिल्यामुळे आणि त्यांच्याच जवळची लोक किंवा त्यांच्या एकदम ओळखीची लोक किंवा त्यांचं जे काय असेल ते रिलेशन असेल त्याबद्दल मी तरी सध्या आता काय बोलणार नाहीये। फक्त माझा एक विषय आहे की स्थानिकांना कंपन्यांनी ऑफिसेसनी न्याय दिला पाहिजे, त्यांना त्यांचा हक्क आणि अधिकार दिला पाहिजे। आज मी तुम्हाला एक किस्सा सांगतो की आज IT पार्कमध्ये माझी स्वतःची जमीन गेलेली आहे आणि त्या जमिनीवर सातबाऱ्यावर आमची स्वतःची नाव आहे आणि आज ती जमीन MIDC ने घेतली, कंपन्यांना दिली आणि अजूनही आम्हाला त्या जमिनीचे जो मोबदला पाहिजे तो मिळालेला नाहीये आणि त्याच कंपनीमध्ये आम्ही जेव्हा काम मागायला जातो तर तिथे आम्हाला काम न देण्यासाठी कितीतरी कारणं देतात। पहिली गोष्ट, आमचं इथून काहीच हालत नाही, जे काय आहे ते बेंगलोरचं नाव येतं किंवा कोलकाता इतकी लांब लांबची ऑफिसेस सांगतात, त्याच्यानंतर पॅन लेवलला सांगतात। बरं ठीक आहे, आम्ही ॲग्री करतो, पाण्याचे टँकर त्यांना का चालते स्थानिक, ते का पॅन लेवलला नाहीये। ज्यावेळेस ह्या कंपन्यांना जेव्हा स्थानिकांना काम द्यायचं नसतं त्यावेळेस कोणते कोणते मार्ग त्यांना अवलंबायचे असतात हे सर्व त्यांच्याकडे स्ट्रॅटर्जी असते आणि मग त्यामध्ये मग बऱ्याच वेळा कोटेशन घेणार, बऱ्याच वेळा त्यांच्याकडून कोटेशन घेतल्याच्या नंतर सांगणार की मग तुमची ती क्षमता नाहीये आणि कोटेशनच मागवताना त्या माणसाला बरंचसं खच्चीकरण केलं जातं। आज हिंजवडीमध्ये नामांकित हॉटेल आहेत, त्या हॉटेलमध्ये सुद्धा हेच प्रकार असे घडत आहेत। तर माझी त्या हॉटेल्स आणि त्या कंपन्यांना विनंती आहे की तुम्ही खरंच प्रामाणिकपणे काम द्या। आम्ही स्थानिक लोक त्या पात्रतेचे आहेत, तुम्ही ते चेक करा, व्यवस्थित हे करा, आम्ही तुम्हाला सर्व्हिस देऊ आणि त्या सर्व्हिसमध्ये तुमच्या कंपनीचा, तुमच्या हॉटेलचा विकास होण्याचीच आम्ही ध्येय धरू आणि तुम्हालाही चांगला बिझनेस कसा वाढवता येईल आमच्या सर्व्हिसनी की ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू। अशा व्यक्ती आहेत, यासाठी तुम्ही विश्वास ठेवा आणि तुम्ही खरंच काम द्या। आज मी जिथं जिथं हिंडलो या 14 वर्षाच्या सर्वेमध्ये आणि असं कुठंतरी वाटलं की आता स्थानिकांना कुठंतरी आता भूमिपुत्रांना न्याय मागण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणूनच मी या स्वराज्य रक्षक न्यूज चॅनल्स मार्फत मी आता तुम्हाला एक सांगतोय की तुम्ही स्थानिकांवर विश्वास ठेवा, त्यांना काम द्या आणि ते त्या पद्धतीने काम करतील, हा एक माझा विश्वास आहे। तुम्ही त्यांची प्रॉपर कोटेशन चेक करा, प्रॉपर त्यांचे डॉक्युमेंटेशन चेक करा, मगच तुम्ही त्यांना काम द्या आणि मग तिथून पुढे मग तुम्ही सुरुवात करा। आम्हाला तर वाटतंय की आम्ही आमच्या लेवलनी तरी सर्व्हिस देण्यासाठी 100% तुम्हाला पात्र आहोत आणि तुम्ही ती आमची पात्रता चेक करावी
आणि तिथून पुढे तुम्ही आम्हाला काम द्यावं आणि कुठंतरी स्थानिकांना न्याय मिळालाय ह्याचा कुठंतरी एक आनंद आम्हाला होईल. आज ह्या व्हिडिओ मार्फत व्यक्त होण्याचं एकमेव कारण आहे, आज माझ्या स्वतःच्या जागेत जी कंपनी आहे आणि ती कंपनी असून मला त्यांनी काम दिलं 1 वर्षाचं. ठीक आहे, 1 वर्ष झाल्याच्या नंतर फक्त तिथल्या मी एका व्यक्तीला त्यांनी आमच्या ड्रायव्हरची किंवा आमच्या गाडी वापरली. शेवटी टुरिस्टची गाडी म्हणल्यावर तिचं जे बिल असतं ते बिल झालं एक 7-8-10 हजार. पण त्या गाडीचं पेमेंट त्या व्यक्तीने मागितल्यामुळं तेथील व्यक्तींनी संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट बंद केलं. ठीक आहे, ते एका गाडीने आम्हाला फरक पडला नसता, पण त्यांनी जर असं बोललं असतं, कम्युनिकेशन केलं असतं. ठीक आहे, आज त्या एका गाडीमुळे मी आज माझ्या जागेत ती कंपनी असून आणि आज मलाच तिथून त्यांनी काढण्यासाठी आमच्याच व्यक्तींचा वापर केला. तर असं करू नका. भरपूर स्थानिक लोक आहेत, गरजूवंत आहे, गरजूवंतांना काम द्या अशी मी तुम्हाला आजच्या या स्वराज्य रक्षक न्यूज चॅनल मार्फत मी तुम्हाला विनंती करतोय. आणि भविष्यामध्ये आम्ही तुम्हाला चांगली सर्व्हिस देऊ आणि तुम्ही यापुढे स्थानिकांना मदत करा. हा माझ्या एकट्याचा प्रश्न नाहीये, अशा अनेक स्थानिक लोकांचा प्रश्न आहे. आणि बऱ्याच व्यक्तींनी मला स्थानिकांनी बोललं की आम्हालाही असेच प्रॉब्लेम येतात. त्यावेळेस कुठेतरी मला वाटलं की चला कुठेतरी आपण हे व्यक्त होऊया, म्हणजे इथून कुठेतरी न्याय तरी मिळेल. तर मी या इथे थांबतो आणि धन्यवाद.